नमस्कार, मी केतकी मोरे. मी नर्मदा हर या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे. आज आपल्या बरोबर आहेत नरसिंगराव देशमुख. यांची एक नाही, दोन नाही, तर 3 वेळा नर्मदा परिक्रमा झालेली आहे. याचं मला विशेष वाटतं. तर मी तुमचं स्वागत करते आणि तुम्हाला विनंती करते की तुम्ही तुमची ओळख करून द्यावी. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे. माझं नाव नरसिंगराव वसंतराव देशमुख. मी सध्या पुण्यात नांदेड सिटी सिंहगड रोड येथे राहतो आणि मूळ गाव माझं विदर्भात श्री गजानन महाराज शेगाव, तिथे खामगाव आहे. खामगावला माझं घर आहे आणि जन्मस्थळमध्ये खामगाव चिखली रोड म्हणून अमरापूर गाव आहे. तिथून शिक्षण होऊन मी पुण्यात आलो. पुण्यात आल्यानंतर नोकरी विक्री केल्यानंतर मी रिटायर झाल्यानंतर की असं धार्मिक क्षेत्रात असल्यामुळे बरेच वेळा मी पंढरपूर वारी किंवा कैलास मानस सरोवर किंवा अमरनाथ यात्रा, नंतर निमिषारण्य, चित्रकूट, नंतर केदारनाथ, बद्रीनाथ, केदारनाथ, नंतर हे गिरनार पर्वत, असे भरपूर स्थळं केलेली आहे. आणि मला अशी एक प्रेरणा झाली माझ्या मनात की आपण नर्मदा परिक्रमा आपण करावी. तर नर्मदा परिक्रमेची माझ्या मनात इच्छा कशी निर्माण झाली की माझे एक मित्र भागवत म्हणून होते, ते माझ्याकडे आले आणि ते मला म्हणले, हो तुम्ही कैलास मानसरोवर केलं, नर्मदा. मग हे सगळं तुम्ही रिटायर्ड झाल्यानंतर सुरू केलं आणि तेव्हाच तुमचे जे मित्र आहेत ते तुम्हाला भेटले आणि मग त्यांनी तुम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही नर्मदा परिक्रमा करा. तेव्हा तुम्ही असा विचार करायला लागलात की आपण ती करू. अच्छा. कारण ते माझ्याकडे भेटायला आले होते. त्या म्हणजे तुम्ही कैलास मानसरोवर केलं, तुम्ही अमरनाथ केलं, बद्रीनाथ, गंगोत्री यमुनोत्री जाऊन आला, तर तुम्हाला धार्मिक क्षेत्र आवड आहे. तर म्हणजे मी नर्मदा परिक्रमा करणार आहे. तर जगन्नाथ कुंटे म्हणून जे आहेत पुण्यात, त्यांचं पुस्तक मला त्यांनी दिलं. ते पुस्तक मी वाचलं. वाचल्यानंतर मग माझ्या मनात एक प्रेरणा आली की आपणही नर्मदा परिक्रमा करू शकतो, करावं म्हणलं. तर त्याप्रमाणे मी नर्मदा परिक्रमेच्या मनावर घेतलं आणि निघालो. आणि परिक्रमा जाताना मी प्रथम पुणे येथे खांडवा. पण आता परिक्रमा जी सुरू करायची होती तुम्ही ठरवलं, तर मग म्हणजे असं कधी सुरू केलं की एक 6 महिने आधी तुम्ही काय तयारी केलीत का निघायच्या आधी परिक्रमेला? आणि तुमचे जे मित्र होते ज्यांनी सजेस्ट केलं तुम्हाला, ते पण होते का तुमच्या बरोबर? सजेस्ट केलं त्यांनी. सजेस्ट केल्यानंतर ते म्हणले की आपण त्रिपुरी पौर्णिमेला म्हणजे संकल्प असतो म्हणजे ओंकारेश्वरला, आणि त्रिपुरी पौर्णिमेला तिथं गजानन महाराज मंदिरात आम्ही तिथे राहून संकल्प केला आणि त्रिपुरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी आम्ही परिक्रमा उचलली. अच्छा. म्हणजे तिकडनं ओंकारेश्वर आहे तिथनं तुम्ही पत्रिका सुरू केली. अच्छा. मग सुरू झाल्यावर मग कसं, म्हणजे तुमचं काही ठरलं होतं का? कारण तुम्ही पूर्ण परिक्रमा जी होती तुमची ती तुम्ही पायी केली पूर्ण, म्हणजे कुठेही काही बस किंवा काही हे असं काहीच नाही? अच्छा. मग तुम्ही कसं, म्हणजे रोज किती किलोमीटर चालायचा? मग तुम्ही ते त्याच्यासाठी काही घेतलं होतं का की किती किलोमीटर चाललोय आपण हे मेजर करण्यासाठी? कसं केलं ते? आम्ही कसं माहिती का, नेहमीप्रमाणे सकाळी उठायचं, उठल्यानंतर नामस्मरण वगैरे झालं किंवा स्नान वगैरे झाली, पूजापाठ करायची. पूजापाठ केल्यानंतर मग आम्ही साधारण 6 ते संध्याकाळी 5 पर्यंत आम्ही परिक्रमेचा मार्ग करायचो. ओके. सकाळी 6 वाजता तुम्ही निघायचं? अच्छा. आंघोळ वगैरे, स्नान, पूजा करून कुठे चहा, बालभोग, नाश्ता वगैरे असं असं तिथे तेवढं थांबायचं. आणि असं ठरवलं होतं की आपण दिवसाला कमीत कमी 15, 20, 25, 30 किलोमीटर आसपास चालावं. कारण पुढे मार्च महिना लागतो, ऊन लागेल, त्रास होईल. म्हणून आम्ही असं एक तिघांना असं ठरवलं होतं किंवा असं करू काहीतरी. म्हणजे तुम्ही 3 जण होते, सेम एजचे होते? 3 सुरुवातीला भेटले ओंकारेश्वर पासून. अच्छा. म्हणजे तुम्ही जेव्हा सुरू केली तेव्हा तुम्ही एकटेच होता? सुरुवातीला. जेव्हा तुम्ही ती उचललीत तिथे तेव्हा तुम्हाला हे अजून 2 जण हेच भेटले की ज्यांनी मला मार्गदर्शन केलं होतं पुण्यात. त्यांनी सांगितलं होतं की त्रिपुरी पौर्णिमेला तुम्ही तिथे या, आम्ही पण येतो, आपण असं ठरवून आम्ही तिथे गेलो. अच्छा. असं म्हणजे ठरलं होतं आणि मग तशी तुम्ही सुरू केली. अच्छा. मग तिथून मग पुढे तुम्ही ओंकारेश्वरून निघालात. मग तिथून निघाल्यावर साधारण जसे ठरवले होते तसे किलोमीटर तुम्ही चालला. मग तेव्हा तुमचं सामान वगैरे सगळं पाठीवर कॅरी करूनच? आम्ही सामान असं ठेवलं होतं की आम्ही 2 लुंग्या, अंडरपॅन्ट, बनियन, टॉवेल आणि झोपायचं साहित्य, म्हणजे हलकं सामान ठेवलं. हलकं, साधारण 8 ते
7 ते 8 10 किलोच्या आतच असं पाठीवर साठवले. मेडिसिन वगैरे असं काही आपलं औषध वगैरे असं काही ठेवलं होतं बरोबर? औषध किरकोळ असे ठेवले होते, असं म्हणून काही कोणाचं पोट डोकं किंवा जुलाब होते असं काही ठिकाण झाले होते त्यांना, मग आम्ही ते औषध तिथं दिलं होतं एकाने आम्हाला. अच्छा, तिथे ते दिलं. त्याचं काही नव्हतं. पण आमच्या सोबत जे होते भागवत, तर त्यांच्या पायाला फोड आले होते, नंतर त्यांच्या पायाचे शिगायचे. पण मग ते किती साधारण, म्हणजे आता पहिल्या दिवसात वगैरे तर ते साधारण 15 ते 20 दिवस चाललो आम्ही. चालल्यानंतर थोडंसं ऊन लागायला लागलं, उन्हात ते गरम व्हायचे, चप्पल तुटल्या, मग चप्पल फेकून दिला, पायी चालले, त्यामुळे त्यांच्या पायाला फोड यायला लागले. म्हणजे थोडी अनवाणी पण झाली त्यांच्याकडून. म्हणजे तुम्ही शूज घेतले होते? आम्ही शूज घातले, कापडी शूज घेतले, कॅनव्हासचे आपले असतात ते साधे. कापडी घेतले, कापडी घेतले आणि ते घेतले. अच्छा, ते यांना काही प्रॉब्लेम नाही झाला, साधे शूज व्यवस्थित राहिले तुमचे. आणि आम्ही एकत्र चालायचं ठरवलं का, की आता त्यांच्या पायाला फोड आली होती, त्यांना थोडा त्रास होत होता. मग म्हणून काहीतरी त्रास होऊन एकट्याला त्रास झाल्यापेक्षा मग मीच तुमच्यापेक्षा सजन आहे, चांगला आहे, तर मी तुम्हाला मदत करू शकतो, किंवा मला जर काही झालं तर तुम्ही मला मदत करू शकता, म्हणून आम्ही असे चालवतो. मग त्यांचे कुठे पाय दुखत होते, पायाला तेल लावून मॉलिश करायची, पाय दाबायचे, किंवा त्यांना स्वयंपाक येत नव्हता किंवा मला स्वयंपाक येत, आम्ही ठरलं होतं किंवा तुम्हाला स्वयंपाक येते ना, मला जे यायचं ते मी करतो. तर ते आमचे खरे काका काय म्हणायचे, मला तर काही देशमुख काका काही येत नाही, मी तुम्हाला सरपण वगैरे दगड वगैरे काही आणून देईल. मग मी काय करू, माझ्यासोबत पातेलं होते आणि 2-3 भांडी किरकोळ होती. मग ते गावात आपल्याला शिदा म्हणतात, तिथे आपण सदावत मिळायची, आम्ही ते सदावत घ्यायची, 3 दगडं मांडायची, त्यानंतर चुलीवर ते हे करायचे, कुठे पिठाचे ते बाटी टाईप रोडगे तिच्यावर भाजायचे, ते करायचो आणि एकमेकात आम्ही खायचो. खाल्ल्यानंतर मग ते माझे भांडे, म्हणजे देशमुख मी भांडे घासणार. मी म्हटलं ठीक आहे, म्हणलं तुम्ही करा. तर ते भागवत काका काय म्हणजे, देशमुख काका मला काय मग मी तुम्हाला भाजी चिरून देतो किंवा हे करून देतो असं कर. पण आम्ही त्यात भाजी कुठल्याही प्रकारे तिखट मसाले पदार्थ किंवा लसूण कांदा हे अजिबात वर्ज केलं होतं, आम्ही काही खात नव्हतो. अच्छा, कांदा लसूण विरहित सगळं जेवण तुम्ही करायचो. आणि शिधा सुद्धा जी गावामध्ये जो काय मिळायचा त्याच्यावर तुम्ही करायचं. आणि काही ठिकाणी चालता आम्हाला मुक्कामा ठिकाणी लोक गावातले विचारायचे, बाबाजी आप परिक्रमा से हम आपकी कुछ सेवा कर सकते हैं क्या? म्हणजे असे गावातले लोक पण आहेत जे स्वतःहून सेवा देतात, विचारायचे. तर ते म्हणले मला, बाबाजी ठीक आहे. तर बोले आता आम्ही चालता विचार वेळ झाली, 4:30-5 वाजले, देव झाला, मग आता राहायची जागा नाही. म्हणजे बोला बाबा ठीक रहेंगे आम्ही इथं. तर एका आश्रमात जायच्या ऐवजी आम्हाला जंगलात वर ढग आले, पाऊस विजा कडकड होत्या, रस्ता सापडेना, आम्ही रस्ता चुकायचो. तर एक मनुष्य असा खालून चालला होता रोडनी. तर एका ठिकाणी तो म्हणतो कसं, बाबाजी आप उधर मत जाओ, उधर बहुत घनी जंगल है, आपको जंगली जानवर से तकलीफ हो जाएगा, तुम नीचे आओ. तर नीचे आओ, तर माझ्यासोबत तुम्ही समजा दोघं आहे. तर त्या दोघांना म्हणलं आता तुम्ही थांबा, ते त्यांच्या पाठीवर माझ्या, आम्ही तो मनुष्य खालून चालला सायकल घेऊन, आम्ही वर असो. अच्छा, तुम्ही म्हणजे तो रस्ता चढायला सुरुवात केली होती आणि त्याने सायकलवरनं जाताना बघितलं की दोघं चाललेत वरती आणि त्यांनी हाक मारून थांबवलं. अच्छा, तर मग आम्ही खाली यायचं, तर मग खाली उतरायला रस्ता नव्हता. तर मग मी भागवत काकाला म्हणलं, भागवत काका आणि काका तुम्ही इथं थांबा, मी रस्ता शोधतो आणि मी खाली जातो. तर माझ्या पाठीवर सॅग होती, माझी काठी हातात होती आणि कमंडूर हातात. तर मी असं शोधत रस्ता बघता, एक ठिकाणी असं आपल्याकडे पावलोटा म्हणतात, तिकडे पगदंड्या म्हणतात, ती पगदंडी होती. त्या पगदंडी तिथं गवत वगैरे वाढल्याचं, ते काटे गवताचे होते काय. तर मी तिथं बॅग घेतली. तो खालचा मनुष्य काय म्हणतो, बाबाजी वो आपका तो त्याला काय म्हणला होतो, त्याला काय नाही काहीतरी म्हणला तो, आपका पोचा का थैली असं काहीतरी म्हणला तो त्यांच्या भाषेत. तो बोले आप निश्चित आलो मैं लेता. तर मग मी माझी बॅग काढून ते ती खाली घासत गेली आणि कमंडूर आणि काठी त्याच्याकडे तिथे दिली आणि मी असा घासत तर माझ्या याला ते गवत चिकटलं होतं. तर मग मी खाली गेलो, त्याच्यावर उभं राहिलं आणि मग आता तुम्ही दोघं आहेत, तुम्हाला कसं येतं. मग तुम्ही म्हणलं काका असे ते पण घासत असं त्यांनी बॅग टाकून ते घासत आले. पुढे गेलो आणि पुढे गेल्यानंतर तो मनुष्य आमच्यासोबत चालता तो काय म्हणतो, बाबाजी अभी तो मैं तो जाएगा, आप आगे तो भी आपको कुटिया मिलेगी, तो कोई मकान मिलेगा, गांव मिलेगा, आप वहाँ रुको. म्हणून ठीक आहे. तर मग आता आम्ही तिघं चाललो, तो मनुष्य आमच्यासोबत आला आणि चालता तो झाला ना गायब, म्हणजे अदृश्य झाला.
अरे बापरे. हा तर म्हणजे अंधार होता म्हणून दिसला नाही नाही नाही, अंधाने असे 5:30-6ची वेळ होती ना, ढगाळ वातावरण होतं, पाऊस चालू थोडं. तर मी म्हणलं भागवत काकाला, म्हणलं भागवत काका तू मनुष्य आपल्याला बघा, आपण चाललो रस्ता चुकलो, तू आपल्याला बोलावतो आणि राहायला जागा तिकडे काय महिने, तर आपण त्याप्रमाणे त्याच्यासोबत गेलो, खाली आलो. खाली आल्यानंतर आम्ही त्याच्यासोबत चाललो आणि तो म्हणतो आता तुम जाओ मैं चले जाता. तर आम्ही आगे मिल जाएगा कुछ भी. तर आम्ही चालत पुढे आलो. पुढे आलो तर गाव लागलं नाही, काय नाही. एक अशी झोपडी लागली डोंगरातच. तो डोंगरात ते ती बाई एक होती, ती केस विंचरलेले होते, अर्धवट पातळ होतं, ब्लाऊज गावाकडची आणि ती घर होतं. तर मी म्हणलं माताराम जी हमको हम परिक्रमा से हमको आपके लिए घर में हमको रात की शांति की जगह मिलेगा क्या. तर ती म्हातारी बाई काय म्हणते कि बाबा जी मेरे घर में कोई मर्द तो नहीं है, लेकिन आप आगे किधर तुम्ही देखो बोले, चलो बोले. तर म्हणलं ठीक आहे. आम्ही आता तिघं निघालो. तर ती बाई काय म्हणते मला, बाबाजी मेरे को ऐसा लगता है कि मेरे घर में कुछ भी भगवान है तो मैं आपकी कुछ भी सेवा करती. तो बोले आओ बोले. तो आओ और पडवी त्या घरासमोर असं असतं, त्याला पडवी म्हणतात. पहिले आप पडवी में आसन लगाव. मग आम्ही ते आमच्या बॅगा वगैरे काढल्या, त्याकडे हातपाय करून धुतले, ते समोर पाणी होतं, धुतलो. आम्ही पूजापाठ केली. माझ्याकडे सातूचं पीठ होतं, काही शेंगदाणे होते, फुटाणे होते. आम्ही तिघांनी एक बिस्किट वगैरे तुमच्याकडे असं आरती बीज पूजा करून आम्ही ते बिस्किट वगैरे वाटले, सगळे त्यांना तिथे घेतले. आम्ही तिथे बाहेर झोपलो. तर झोपल्यानंतर ती बाई काय म्हणते, म्हातारी बाई, बाबाजी आप तो परिक्रमा से कोई तो भी लगते मेरे को, तुम बाहर कैसे सो जाएंगे, बाहर तो ठंड लगेगा, आपको तकलीफ होएगा, अंदर सो जा. तर मी काय म्हणतो यांना, भागवत काकांना, बाबा तेव्हा ती नाही बाई नाही म्हणली आणि आता परत अशी पण म्हणते, आता आपण आत जायचं, आत झोपायचं का, त्याच्या खोलीची ही मोठी खोली होती तिच्या. तर आम्ही आमच्या अंतर लावले, झोपलो. तर त्यावेळी त्या असा पंखा कसा असे मक्याची कणस अडकलेली होती. मका असून मक्याची कणस अडकलेली होती. तो बोले बाबाजी आप तो भोजन प्रसादी कुछ किया नहीं कुछ नहीं. तो आम्ही झोपल्यानंतर तिने ते मक्याचे कणस काढले आणि त्याची दाणे कुटले, त्याची भाकरी तयार केल्या, 3-4 भाजी केली आणि म्हणते कशी, बाबाजी उठो उठो कुछ तो भी भोजन प्रसाद करो, मैंने आपके लिए पकाया. मग आम्ही ते तुम्ही उठले, मी उठलो, आम्ही खाल्लं, ते थोडी आधी भाजी सगळं खाल्लो आणि परत झोपलो. नेहमीप्रमाणे सकाळी उठलो, आंघोळ वगैरे केली, पूजा केली. आम्ही आता निघणार. तर आता मला चहा घ्यायची सवय नाही, समजा पण तुम्हाला घ्यायची आहे. तर भागवत काका तिथे ती बाई काय म्हणते की बाबाजी मेरे घर में तो चाय तो नहीं है, काली चाय पी के जाएंगे क्या. तर आता मी नाही, तिथं कसं असते, मी पण आणि नाही म्हणायचं नाही. नाही म्हणलं की पुढे वेगळे अनुभव. आम्ही म्हणलं की आता मला घ्यायचं नव्हतं तरी म्हणलं ठीक आहे माझ्यासाठी बनव. तर आम्ही ते त्या बाईने काय केलं, तर आम्ही सगळं आटोपलं, पूजा बिजा आता निघणार. आमच्या तिने पातेलं आणलं घरातनं, ते पाणी आणलं, पाणी टाकलं थंड पाणी, त्यात काहीतरी कंदमुळं टाकले, ते पाणी उकळलं, काही अग्नी नसताना ते उकळलं, ते तुम्हाला प्यायला दिलं, मला प्यायला दिलं, आम्ही पिलं. आणि पिल्यानंतर आम्ही पुढे निघालो. निघाल्यानंतर मग आता संध्याकाळी एका आश्रमात आम्ही गेलो. तर त्या आश्रमात ते बाबाजी काय म्हणतात तिथले, बाबाजी कल आप तो रास्ता घूम गए थे, आपको कुछ मैंने सुविधा दी क्या नहीं, सेवा की क्या नाही. त्याच आम्हाला माहीत झालं की ही नर्मदा स्वतः तिथे येते आणि ती आपली सेवा करते, असा तो अनुभव आहे. अरे वा, ती छान. आणि हा तुम्हाला पहिल्याच. तर मग त्याच मग काही ठिकाणी जाताना ती मग महाराज असे म्हणल्यानंतर आम्हाला की आपण म्हणलं माईला ओळखू शकलो रे, असं ते असा अनुभव आहे. म्हणजे खूप म्हणजे. पण असं काय झालं की म्हणजे तुमची पहिली परिक्रमा तुम्ही पूर्ण केली आणि मग तुम्हाला असं वाटलं नाही आपण दुसरी पण करावी, अजून एक करावी. तर त्यात काय झालं की बऱ्याच ठिकाणी चालताना एका ठिकाणी एका आश्रमात असं झालं की एका आश्रमात ते लखनगिरी बाबाचा आश्रम तुम्ही ऐकून असा. तर त्या आश्रमात आम्ही गेल्यानंतर तर ते बाबाजी काय म्हणतात, बाबाजी आपको माता पिता बच्चे बेबी रहेंगी तो परिक्रमा क्यों आए, कैसे आए, भाग क्या है, क्या आपने घर पे किसी साथ गुंडागर्दी किया क्या, उनको तकलीफ दिया, माता पिता का सेवा करने का इधर क्यों आए, भाग क्या, आपका घर का फोन दो, फोन लगाता, आपका टिकट कटवा देता, आप घर में जाओ उनकी सेवा करो बाद में आओ. तर ते मला ते हे होतं तर ते मी असं मग त्यांना म्हटलं. मग म्हणजे ठीक आहे बाबाजी
मेरे माता पिता तो गुजर गए, घर में बीबी है, बच्चे है, एक बेटा 2 बेटी है, 2 बेटी का शादी हो गया, बेटा का पढ़ाई हो गया, वो जॉब सर्विस करता है। तो बोले बहुत भाग्यशाली है, बोले आगे आप 25 साल और पीछे 25 साल बहुत उद्धार हो जाएगा। अब मैया का बेटा है, तू मैया का साथ घरदार छोड़ दिया ना, अब रहो इधर 2-4 दिन रहो, खाओ पियो और मैया का नामस्मरण करो। मैंने बोला बाबा जी मैं यहाँ रुकेगा तो आगे परिक्रमा कैसा बनेगा मेरा, तर खूप जबरदस्ती थांबवलं त्यांनी मला, तुम्ही एक दिवस थांबलो। दुसऱ्या दिवशी गेलो, पण त्यात असा अनुभव आला की आई वडील काही काही सेवा करत नाही असे, ते महाराज सेवा अशी करत होती माझी कि बोले जाओ तुम नान पूजा पाठ करो और आओ, और आने के बाद आपका पूजा पाठ करेंगे, आपके लिए भोजन प्रसादी बना, क्या बनाओ आपके लिए। म्हणजे ते स्वतः जे महाराज होते ते तुम्हाला आंघोळ करायला सांगून ते स्वतः तुमच्यासाठी प्रसाद बनवत होते। तो मैंने बाबा जी आप क्या बनाओ आपके लिए, तो मैंने बोला कुछ भी बना, आप पका के खाएंगे क्या, आप पका के दो। मैंने बोला तुम पका के दिया तो भी खाएगा, नहीं पका के तो पका के भी खाएगा, आप जैसे नहीं वैसे करेगा। तो मैंने बोला ठीक आहे। तो बोले आओ, तो मग आम्ही गेलो, आमचे पाय धुतले, पूजा केली, आम्हाला आसन टाकले आणि बटाटे परोठा म्हणतात ना, तो परोठा तयार केले तिघांनाही आम्हाला। नंतर ते त्याला तूप लावून त्याला छान टाकायला छान म्हणतात, आम्हाला पहिले छान दिलं, ते पिलं, ते तूप दिलं। मी म्हणलं बघा आपण कोण कुठले काही माहिती नाही, आपण आलो हे साधू संत आपण बघतो बाहेरून कसे असतात काय असतात, आणि आज आपण त्यांच्या सानिध्यात राहून आज असं एक करते। नर्मदेच्या काठावर मग मला म्हणत आलं की बा अमरकंटक पासून तर नर्मदेच्या गुजरात रेवा सागरपर्यंत तर दोन्ही दक्षिण तट आणि उत्तर तट असे आपले पूर्वी साधू ऋषीमुनी पूर्वी भरपूर राहिलेले आहेत, आणि त्यांच्या त्या जागेवर हे आता आत्ताचे साधू संत जे आहेत ते राहतात आणि ते परिक्रमा असूनची सेवा करतात। ते सगळ्यात सुरुवातीला मार्कंडेय ऋषीने 13 वर्ष 13 महिने 13 दिवस परिक्रमा केली, ते आठवलं होतं आम्हाला। मग म्हणलं आपण तर काही साधू ऋषीमुनी नाही आहे, आपणही आपल्या जसं जमत आपण तर ग्रस्त व्यक्ती आहे, आपण त्याप्रमाणे करू म्हणलं, त्याप्रमाणे आम्ही परिक्रमा केली। हे पहिल्या परिक्रमेच्या मग असं काय झालं की तुम्ही विचार केला नाही आता पहिल्यांदा झाली आता अजून एकदा करावी, आणि जेव्हा तुम्ही दुसरी केली तेव्हा पण हेच लोक तुमच्या बरोबर? नाही तेव्हा हे नव्हते, ते काळंदीचे एक महाराज होते लक्ष्मण महाराज म्हणून ते, आणि एक दुसरे ते परत सोडून गेले, मग पुढे मी एकटा झालो। अच्छा, त्यांनी मध्येच परिक्रमा सोडून दिले नाही, म्हणजे मागे पुढे, म्हणजे समजा तुम्ही मीच पुढे आलो, तुम्ही मागे थांबला, मग त्यांच्यातून माझ्या जवळपास 100-125 किलोमीटर अंतर पडलं, आणि ते कुठल्या आश्रमात मी कुठल्या आश्रमात, आम्ही फोन जिथे फोन लागायचे तिथे आम्ही फोन करायचो, काही ठिकाणी फोनही लागत नाही, चार्जिंग नसायचं, फोटो काढायचे नाही, फोटो काढत नव्हतो आम्ही, असं होतं। तसं तुम्ही म्हणजे दुसऱ्यांदा परिक्रमा केली तेव्हा मग तुम्ही तसे एकटे थोडेसे पुढे जात होता जसं तुम्हाला जमत होतं। मग असं कधी झालं का की असं काही आजारपण आलंय किंवा असं काही कधी खायला मिळतं कधी नाही मिळत आणि आपल्याला सवय नसते बाहेर खायची वगैरे, तर असं खाऊन त्रास झालाय किंवा न खाल्ल्यामुळे त्रास झालाय, मग असं वाटलं की नको आजचा दिवस एवढे किलोमीटर नको करायला, आज जरा इथे विश्रांती घेऊ उद्या निघू, असं कधी वाटलं का? तसं वाटलं, आणि ते कसं होतं की मनात आमचं असं होतं की पुढे मार्च आम्हाला काही सांगताना अनुभवाचा पूर्वीच्या परिक्रमा किंवा मार्च महिना लागतो, ऊन होते, त्रास होतो, तर त्याप्रमाणे आपण जर बा आज 25 किलोमीटर चाललो दुसऱ्या दिवशी जरा वाढवायचे तिथे असं वाढत। मला कसं वाटतं माहितीये, आपण जंगलातनं जातो आणि नदी असतेच, नदी असतात, मया असतेच बाजूला, हा तर मग महिना असेल ना मार्च वगैरे गरमी असेल ना तर एवढा त्रास नाही व्हायला पाहिजे। तिकडे परिक्रमा कधी होतो ज्या अमरकंटक सोडून ते तुमचा नरसिंगपूर जिल्हा पास करतो का नाही, तिकडनं थोडा म्हणजे रोड वगैरे लागतात ना, तर काही मी पहिले ते नर्मदा काठाकाठाने केले, दुसरी जे केले काही समजा शॉर्टकट मध्ये असतील किंवा तू म्हणायचे या गावात आलो समजा कोथरूडमध्ये, मग विचार जर असा कुठून कुठे जायचं आश्रम जवळ काय का असं विचार, त्या ठिकाणी मी जायचो, आणि ज्या ठिकाणी मला परिक्रमेत जाता नाही आलं ज्या आश्रमावर त्या आश्रमावर मी दुसऱ्या परिक्रमेत जाण्याचा प्रयत्न केला। अच्छा, म्हणजे जे काही तुमचे पॉइंट्स मिस झाले होते पहिल्या परिक्रमेत ते तुम्ही दुसऱ्या परिक्रमेत तिथे गेलो। अच्छा, ते तुम्ही बघून तिकडे गेला। अच्छा, असं केलं। आणि मग असं म्हणजे जेव्हा तुम्ही तिसरी करायला घेतलीत परिक्रमा तेव्हा तुमच्या मनात काय होतं की का कोणी दुसरे आले की आम्ही केली आम्हाला करायची आमच्या बरोबर आम्हाला गायडन्स म्हणून याल का, असं काही होतं म्हणून तुम्ही तिसरी त्यांच्यावर? तिसरी परिक्रमा करण्याचं कारण काय झालं की माझी मिसेसचा भाऊ प्रभाकर देशमुख तो वरवणला राहतो, तर तो आणि त्याची मिसेस म्हणायची भाऊ
त्याची मिसेस मला म्हणजे भाऊ मलाही नर्मदा परिक्रमा करायची, तुम्ही 3 वेळा करा. मी म्हणलं तुझे 4-5 वर्ष आले, माझ्या 2 झाल्या, 3री झाली आणि तू करतो म्हणतो, तू काही येत नाही काय नाही. तर तो म्हणला मी येणार आहे, म्हणला येणार. तर मला ते खोटं वाटलं. माझ्या घरी माहीत नव्हतं, मिसेसला मुलांना माहीत नव्हतं. आणि मिसेस आम्ही गावी गेलो होतो. गावी गेलो, मग शेगावला दर्शन वगैरे घेतलं आणि मग तो म्हणला मी परिक्रमेला. मी म्हणलं जायचं असेल तर जा, मी आता जाणार आहे, त्रिपुर्णी पौर्णिमा 2-4 दिवसांनी मी जाणार आहे. म्हणलं मला जायचंच नव्हतं, पण त्याला मी मुद्दाम म्हणलं असं की मला जायचं, तू येत असेल तर चल नको. तर त्याचं खरंच मनात तयारी झाली. त्यांनी ते आमच्या गावात गाडी वगैरे ठरवली. मी, माझी मिसेस, आमची मिसेसची बहीण, मी, त्याची मिसेस आणि तो स्वतः आम्ही गाडीने ओंकारेश्वरला आलो. मला ते खरं वाटलं नंतर. तर मी आता आमच्या घरचे आणि मिसेस आणि मुलगा काय म्हणला की परिक्रमा जाऊ नका म्हणला. मी म्हणलं मी जाणार नाही, त्यांना फक्त मी मार्ग दाखवणार आहे, ओंकारेश्वरला त्यांना संकल्प वगैरे करणार आहे आणि मी परत येणार आहे. तर परत आल्यानंतर मग तिथपर्यंत मी गेलो, सगळं केलं, संकल्प वगैरे केला, सगळं सांगितलं. तुम्ही पण संकल्प केला? हो, त्रिपुरी पौर्णिमेला. हा, आणि मी फक्त म्हणलं त्यांना आता मार्ग दाखवून हे करू, मला जायचं. पण माझ्या मनात नंतर काय झालं, मिसेसला मला आता मी यांना मार्ग दाखवले. माझी मिसेस, माझे मिसेसची बहीण आणि गाडीचा ड्रायव्हर आणि त्यांचा एक तो मुलगा, ते गाडी घेऊन घरी आले आणि मी घरी गेलो. तर माझ्या मुलाला आणि सुनबाईला आणि कोणाला जाऊन नका म्हणून सांगितलं होतं ना. आणि मी किती 1 महिना झाल्यानंतर आमची मिसेस गावाला होती, ते म्हणे मी इथे थांबली गावाला आणि ते गेले परिक्रमेला म्हणे, म्हणजे मी. तर ते म्हणे कोणासोबत? तर म्हणे राजू आपला प्रभाकर म्हणे, तो त्याची मिसेस ते त्यांच्यासोबत गेले दाखवाय. तर त्या मुलाचा मला 2-3 वेळा तिकडे फोन आला, बाबा तुम्ही त्यांना रस्ता दाखवायचा होता आणि तुम्ही कशाला गेले, तुमच्या मागच्या वेळेस काही झालं होतं, तब्येत झाली होती, आताही तशीच तब्येत झाली होती मागच्या या परिक्रमेत, तर तू जाऊ नका. मी तरी गेलो. आणि नंतर मग ज्यावेळी माझ्यासोबत आले, समजा तुम्ही आणि हे आले, तर ते त्यांच्या माझ्यात आणण्यात चाललं. ते काय म्हणायचे सारखे, बाबा मला परिक्रमा जमली तर मी तेवढी करील, नाही ते बसनी करील, नाही तर मग मला जमलं नाही तर मी घरी जाईल, नाही तर मग त्याची मिसेस काय म्हणजे, भाऊ हे काही बोल द्या, ते जर घरी गेले तर जाऊ द्या, आपण दोघं मी तुमच्यासोबत येईल, आपण करू. तर असं करता करता म्हणलं ठीक आहे म्हणलं. तर मी मग यांच्या मनाचा डळमीट वाटलं मला. म्हणजे जे मिसेस होत्या त्या एकदम स्ट्रॉंग होत्या, पण जे भाऊ होते ते थोडेसे डगमगच होते. तर मी म्हणलं ठीक आहे म्हणलं, तिला म्हणलं ठीक आहे. माझ्या ठराविक अंतरावर आम्ही चाललो. मग तिच्या मनात पण काय आलं की ते म्हणे, भाऊ आता बघा हे जर असे चालतात ते आता आम्ही जरा हळूहळू यायचो, तुम्ही जरा पुढे चाला. तर पुढे चालता चालता माझं मन म्हणजे आम्ही मागे फोनवर कॉन्टॅक्ट करायचो थोडंफार तिथं. आणि पुढे आम्ही जाताना तर त्यांच्या जर माझं अंतर असं होत गेलं की ती कुठल्या आश्रमात, मी कुठल्या आश्रमात, 200-250 किलोमीटर अंतर वाढलं माझं. अरे बापरे. मग त्यामुळे मग माझी परिक्रमेला मी पुढे चालायचो ना, इकडून ज्या ठिकाणी जाताना आलं त्या ठिकाणी इकडे जा, तिकडे जा, हे मग यायचे सांगायचं अशा ठिकाणी आलो, त्याच्या ठिकाणी आलो. आणि त्यांच्या परिक्रमेत माझ्या परिक्रमेत 15 ते 22 दिवसाचा फरक पडला ह्याच्यात. तर मी माझी परिक्रमा संपली, ओंकारेश्वरला आलो. तर ते म्हणजे आम्ही आता याला आहे महाराज नरसिंगपूरला आहे. मी म्हणलं तुम्हाला यायला वेळ लागणार अजून. मग मी पुण्यात तिथून परिक्रमा करून ओंकारेश्वरला आलो. माझं कन्यापूजन वगैरे करून संकल्प करून मी परत घरी आलो नांदेड सिटीत थांबलो. ज्या दिवशी ते ओंकारेश्वरला येणार होते त्या दिवशी, त्या आदल्या दिवशी मी आणि मिसेस त्यांना परत तसं परिक्रमेला त्या घ्यायला गेलो. नंतर तिथून मग त्यांना घेऊन घरी आलो. पण म्हणजे शेवटी त्यांचं असं डळमळीत होतं, पण त्यांनी केली, चालतच केली परिक्रमा. अच्छा, ओके. पण मग आता तुम्ही 3 वेळा केली परिक्रमा, तर पहिल्यांदा केली तेव्हाची जी तुमची तयारी होती, तर त्याच्या ह्याने अनुभवाने तुम्ही दुसऱ्यांदा अजून काय असं वेगळं केलं का, की अजून आपण नेहमी चाललं पाहिजे? आपण कसं करतो, कधी जायचं म्हटलं लगेच असं निघतो, पण पहिल्या अनुभवावरनं असं थोडं रोज चालायला सुरुवात केली, किंवा खायच्या प्यायच्या ह्याच्यामध्ये जसं तुम्ही म्हणालात मसाला वगैरे काही नाही खायचो, किंवा खायला अगदी कमी व्हायचं, तो आहार कमी केला, असं काही केलं होतं का? केलं होतं. कसं माहिती का, मी सकाळी असं ठेवायचं लिक्विड, म्हणजे पाणी म्हणा किंवा असं लिक्विड घ्यायचं, जेवायचं नाही सकाळी. अच्छा, पूर्ण दिवसभर तुम्ही जेवायचं? बालभोग म्हणतो आपण त्याला. बालभोग असं नाश्ता, बालभोग आपल्याकडे नाश्ता म्हणतात, त्यांच्या भाषेत ते बालभोग म्हणतात. तर तिथं काय असं किरकोळ लाईट खायचं, कारण जेवण केलं की चालताना थोडा मला म्हणजे त्रास नाही झाला, पण काय ते माझं पोट दुखते, मला त्रास होतो, हे होते. त्यामुळे मग मी काय ठरवलं होतं की मी जेवायचं नाही सकाळी. संध्याकाळी रात्री जिथे मुक्काम आहे तिथे व्यवस्थित
पूर्ण जेवायचं अच्छा. आणि सकाळी असं करायचं. सकाळी परत काही खायचं नाही. मग सकाळी तुम्ही जे काय म्हणालात थोडंसं खायचं, मग त्याच्यामध्ये तुम्ही साधारण काय खायचं घरी जेव्हा होतात तेव्हा, कारण घरी आपल्या हातात असतं काय खाऊ शकतो. जिथं काही काही ठिकाणी मिळतं, काही ठिकाणी पोहे मिळायचे, काही ठिकाणी हरभरा असतो उकडलेला, तसं उकडलेला हरभरा, नाही काही ठिकाणी काही काही ठिकाणी काही खायला मिळत नव्हतं. आम्ही जंगलातनं पहाडी चढत असताना लक्कडकोट जंगलातनं रस्ता चुकलो, तिथं मग खायला काही नाही, माझ्याकडे बिस्किट होते आणि शेंगदाणे फुटाणे आम्ही काही गावात घ्यायचो आणि मग ते खायचं चालायचं. एका ठिकाणी तर काही खायला मिळालं नाही, ते एक म्हातारी बाई जंगलातनं ती बोरं घेऊन आली आम्हाला खायला. बोले बाबाजी मेरे घर में तो कुछ खाने के लिए तो नहीं है, आप तो मैं राम सीता जंगल में चल रहे थे उस टाइम से बेर उसके बेर लाए, बेर भोजन पण आम्ही ते बोरं खाल्ली, एक दिवस आम्ही बोरं खाऊन राहिलो. अच्छा. पण जेव्हा घरी होतात, जेव्हा तुम्ही पूर्व तयारी करत होता तेव्हा तुम्ही घरी कसे खाऊन राहायचे, कसं बाहेर आपल्याला मिळालं नाही तर आपण विचार नाही केला आम्ही, बाहेर काय मिळेल काय नाही त्या विचारच केला नाही आम्ही. पण मग घरी काही प्रिपरेशन साठी पहिले पूर्व तयारीसाठी पुढचं माहितीच नव्हतं काय तयारी काय करणार काय. पण दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा जे माहिती होतं त्याच्याप्रमाणे मी काय करत, सातूचं पीठ, शेंगदाणे फुटाणे आपल्या सोबत कुठे खायला भेटते नाही भेटत ते आपल्या सोबत ठेवायचे. आणि मुली दिसतील त्या मुलींना बिस्किट किंवा काही हात रुमाल किंवा बांगड्या टिकल्याचे पाकिट, मी असं त्या मुली भेटायच्या. एक तर मुलगी एका जंगलात अशी आली चालत, आम्ही असं चाललो होतो, त्याची मुलगी डोंगरातनं वरनं पळत येत होती खाली वरनं. तर मी आमच्या मिशीच्या याला प्रभाकरच्या मिसेसला म्हणलं, अगं जयश्री बघ ती मुलगी अगं एवढी पळत येते, ती पडली बिडली तर काय होईल. ती म्हणे मी पळत आली, मी म्हणलं कशा करता येतं काय असं काय असं म्हणते. ती बकऱ्या चालत होती डोंगरात, ती आली ती आम्हाला काय म्हणते, बाबाजी अहो तर तुमको कुछ खाने को नहीं मिला, ये नहीं मिला तो हमारे घर में चलो ना कुछ खाने के लिए. तर तिच्या घरी आम्ही ज्या गेलो, तिचं घर असं होतं की डोंगरातच कडीच्या पठारीला होतं, झोपडी होती, जेवायला काय नाही, तिच्या घरात फक्त तांदूळ होते. आणि बोले बाबा मेरे घर में तो कुछ नहीं, आप तो नमक बगैर नमक का खाना पडेगा. तर त्या मुलीने तिच्या घरी आम्ही गेलो, हातपाय तोंड धुतले आणि बसलो. तिने असं चहा केला, चहाचं म्हणजे असं बिनाच होता. तर चहा मी तर घेतलाच नाही, पण त्या दोघांनी घेतला. आणि ती म्हणते बाबाजी अभी मैं चावल पकाते भोजन पकलो और जाओ. तर आम्ही तिच्या घरी बिना मिठाचं ते खिचडी भात म्हणजे उकडले तांदूळ काढले. तर ती काय म्हणते माहिती का, बाबाजी अभी जा सकते आप किधर भी. मग आम्ही काय करायचं, तिच्या मीठ मिळालं नाही म्हणून, तिच्या घरात मीठ नाही. तर आदिवासी काही भागात मुलींना मग बांगड्या हात रुमाल, माझ्याकडे पैसे असले कोणी दिले, कोणी माझे मी हात रुमाल घे, टिकल्याचं पाकिट घे किंवा मिठाचं पाकिट घे थोडे किंवा बिस्किट पुढे असं आपण ते द्यायचं लोकांना. तुम्ही तिला पण दिलं. समजा तुम्ही सांगितलं आज कोथरूडमध्ये हे नाहीये तर मग आपण ते कोथरूडमध्ये कुठे मिळालं ते घ्यायचं ते तुम्हाला द्यायचं असं. आणि ती मुलगी एकटीच होती म्हणजे कोणी तिच्या घरी मग ते गेल्यानंतर होते ना, तिच्या घरातले काही लोक वगैरे असे होते ते. पण ते डोंगरात असे एक घर इथं एक घर कुठे असे असे राहत होते लोक. तो कडकोटच्या जंगलाच्या कुठे आसपास कुठे होते. सीतावनमध्ये गेलो आम्ही, लवकुश जन्मस्थळ जे आहे त्या ठिकाणावर सुद्धा होतो आम्ही. मग तिथे काही तुम्हाला असं जाणवलं का, असे व्हायब्रेशन्स किंवा काय अनुभव वगैरे आले? तसं अनुभव अश्वत्थामाचा माता डोंगर आहे, त्या डोंगर आम्ही रात्री मुक्कामाला झोपलो होतो. तर तिथे राहण्याची जागावर काही नव्हती किंवा असं म्हणजे काही रूमच नाही, असं आम्ही असं आतून टाकलं झोपलो. आणि प्लास्टिक कागद असत ना म्हणजे काही शेडच नव्हते, वरती आकाश खालती जमीन. रात्र झाली जेवायला कसंच काय तुमच्याकडे आमच्याकडे खाल्लं, आम्ही तिथे झोपलो जंगलातच रात्री. तर अंगावर घ्यायला काही नाही, आमचे जे कपडे ते घेतले आणि ते कागद असतो प्लॅस्टिकचा, तो कागद आम्ही अंगावर घेतला. तर त्या कागदावर पडल्यामुळे आमचे आतले कपडे ओले झाले नाही. तसं आम्ही तिथे जंगलात झोपलो. म्हणजे तुम्ही प्लास्टिकचा कागद पण कॅरी केला होता बरोबर? ते असं माहिती झालं की पहिल्या परिमाणात कागद ठेवायच का, पाऊस आला तर अंगावर घेता येतो, नाहीतर काही चिखल असला तर चिखलात टाकता येतो, कपडे घाण होत नाही. त्याच्याकडे आम्ही प्लास्टिक कागद असे घेतले होते. आणि नंतर बरोबर खायला म्हणून सातूचं पीठ मग जिथे जे काय गावात भेटेल ते थोडं थोडं घ्यायचं. तुम्ही घ्यायचं वेगळं, मी घ्यायचं वेगळं. पण मग असं कधी अनुभव आला का, कधी कधी काही जण म्हणतात आश्रमात राहिलो तर कधी पिशवीच म्हणजे त्यांना मिळाली नाही परत त्यांची पिशवी किंवा चोरीला गेली टाईप, असं कधी काय झालं का? आमचं तर तसं काही झालं नाही. पण आमचं काही एका ठिकाणी असं होतं की आता समजा
तुम्ही म्हणले मला ओझ होते बाबा, माझे कपडे जास्त आहेत काय. ते एका ठिकाणी एका आश्रमात तो म्हणला बाबाजी आपका जो नहीं लगता सामान यहाँ पे रखो, आपका बैग हम वहाँ आप जो परिक्रमा करके जो रिटर्न यहाँ पे आएंगे तो उस तरह से हमको फोन करने का, हम यहाँ से आपको लेके वहाँ दे देंगे. तर तसं आम्ही तुमचं असं सामान एका ठिकाणी ठेवलं होतं, म्हणजे लॉकर मध्ये ठेवतात तसं. आणि ते सामान त्या माणसाने ज्यावेळी आम्ही परिक्रमा करून त्या भागात आलो परत, तर तिथून त्या ठिकाणी सांगितलं या ठिकाणी आले तुम्ही फोन करा. फोन करून ते लोक घ्यायला आले. त्यांनी आमच्याकडून काही पैसे घेतले नाही, काही दिले नाही, सगळं सामान आमचं आणून दिलं. किती छान. खूप असे अनुभव केले की त्यामुळे म्हणून माझ्या मनात अशी यायची की परिक्रमा तिसरी झाली. पण आता अजून एक मी अशी परिक्रमा करायला ठरवलं की ज्या ज्या स्थळात मला जाता नाही आलं आणि ज्या ज्या ठिकाणी मी गेलो नाही त्या ठिकाणी मला काही साधू संतांच्या आश्रमात राहून मला आचार विचार किंवा माझा स्वभाव पूर्वी तामसी होता, राग, तुम्ही काही मला बोलला की मला राग यायचा किंवा आळस व्हायचं, पण माझ्या मनात इतका परिणाम झाला होता की तुम्ही मला कोणी जरी बोलले काही मारलं विरलं तर मला असं काही वाटत नाही की मी म्हणतो आपलं काहीतरी पायचित्त आहे, आपण चुकलो. म्हणजे अंतर्मुख झाला स्वभाव तुमचा, म्हणजे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या परिक्रमेनंतर. अजूनही पुढे तुम्हाला परिक्रमा करायची आहे का अजून? आता विचार करताय का तुम्ही काय करणार आहात तुम्ही? अच्छा. आणि आताही करणारे माझे मी ज्या परिक्रमा केल्या या परिक्रमा करत असताना बऱ्याच ठिकाणी मला लोक बोलत. तर गोव्याला मी गेलो होतो. गोव्याला अडवळी गाव आहे सत्तरी गोवामध्ये, तर तिथं माझा एक कार्यक्रम आहे. तर तिथले गोव्यातले लोक मला म्हणले परिक्रमेसाठी तयार, मग ते तिथले 3-4 लोक परिक्रमा तयार केले, ते पण माझ्यासोबत काही ठिकाणी जाऊन आले. म्हणजे तुम्ही असं गायडन्स किंवा कोणाला काही माहिती तर तुम्ही माहिती देता कशी करायची, काय जावं, काय घ्यावं, कसं यावं, राहावं. पण मी सांगत असतो तुमच्या मनाने परिक्रमा होत नाही, तुमच्या मनात अंतर्मनात नाही असं तर होणार. आता मी करतो तशी होणार नाही. नाही तर मग मध्ये आले अर्धवट मनात कंटाळलो, थकलो, आता मला परत जायचं असं आम्हाला वाटायचं. पण आम्ही ते सोडून द्यायचं. मी घरून येणारे फोन यायचे, मी कधी दिवसा कोणाचे फोन घ्यायचे नाही, काय नाही. रात्री फक्त फोन बघायचा, कोण जिथं लागेल तिथं बघायचं, कोणी महत्वाचं आहे का बोलायचं, फोन लागले ठीक बोलायचं. मला इकडे काही त्रास झाला तर मी घरचं सांगत नव्हतो, घरच्याला बोलत नव्हतो मला असा त्रास आहे. माझ्या मनात एकदा असं झालं होतं, एका ठिकाणी फोन केला तर त्या दिवशी काहीतरी सण होता. मी त्यांना म्हणतो कसं बघा आज आपल्या घरी पोळी असं, कुरडई पापडी भजी असतात, आपण म्हणजे खिचडी खातो किंवा कोणी साताचं पीठ खातो, काही उपाशी राहतो, असं मनात आलं. तर मनात आल्यानंतर आता आम्ही चाललो ना पुढे. दुसऱ्या 2 का 3 दिवसांनी आम्हाला एका ठिकाणी एका गावात एक असंच भक्तवस मिळाला. बोले बाबाजी आप परिक्रमा से है, तुम चल रहे तो हम आपकी सुविधा कुछ आपको भोजन प्रसाद करेंगे क्या? तो मैंने बोला बाबा जी आप भोजन प्रसाद करेंगे, रुकेगा, हमें टाइम जाएगा तो ऐसा कैसा करेगा? तो माझे भागवतांनी आम्ही आठवलं होतं नाही म्हणायचं नाही. नाही म्हणलं की नाही म्हणायचं. एखादी आम्हाला असं झालं नाही म्हणलं तर आम्हाला काही मिळालं नाही, जेवण नाही, चहा नाही, काही. आम्ही त्यापासून ठरवलं की आपण नाही म्हणायचं नाही. म्हणलं ठीक आहे बाबाजी बनव. तर त्याच्या घरी गेल्यानंतर त्यांनी आमच्या घरी गेलो, आम्ही आसन बिसन आम्ही त्याच्या घरासमोर हात नाही घेतले, तिने आम्हाला गाद्या टाकल्या, हे केलं. आम्ही आमच्या आसनावर थांबलो, सगळं केलं, पूजापाठ केली. त्यांनी आमचे पाय धुवून मला कपडे केले, तुम्हाला कपडे केले नवीन, ते केलं. आणि बोले बाबाजी आप पूजा पाठ होने बाद तुम आरती बनाएंगे, आरती बनाने के बाद भोजन प्रसाद करो. म्हटलं मला ठीक आहे. तर त्यांनी पुरणपोळी, कुरडई, पापडी, भजी, नंतर ते जे तुम्ही सगळं बोलले होते आता असं झालं. तुम्ही म्हणलं त्यांना का जेवण झाल्यानंतर आता तिथंच काही म्हणता नाही आलं आम्हाला. तर आम्ही म्हणलं भागवत काका आपले यांना म्हणलं अरे राजू आणि जयश्री आपण तर असं बोललो का आपली इच्छा पूर्ण, तर बघ म्हटलं मैयाने आपली इच्छा पूर्ण केली. तर ते म्हणलं ना की मैया तुम्हाला पाहिजे तुमच्या मनात आलं की 100% करणार म्हणजे करणार, पण तुमची म्हणजे विचारशक्ती मनाची परीक्षा आठवलं पाहिजे. अहो मी चालता काही ठिकाणी रस्त्यात चुकून असं पडलं ठोकार लागून तुम्ही मला म्हणता का रे तू पडला कसा पडला. मी म्हणलं हे जर मला समजलं असतं मी पडलो असतो का, आणि पडलो मी असं कसं म्हणजे असं पाठीवर शाग होती आणि चालताना असं 2-3 ठोकऱ्या खाऊन पलटीवर पडली, शाग पडली आणि पलटी घालल्या. त्यांनी मला उचललं, बोललं काही लागलं काय झालं, तर मला काही लागलं नाही काय नाही. आणि उठलो ना चाललो. एका ठिकाणी नदीत क्रॉस करताना आता इथून अंतर आहे, आता पाय टाकायचा, तर पाय टाकायचा आम्ही तिथे झुलती पूल असतात काही बांबून बांधलेले असतात तिथून चाललो होतो. तर मी पाय टाकला तर माझा पाय तो चुकून खाली गेला, खाली मी त्या पाण्यात पडलो. माझे कपडे ओले आले, शाग ओली झाली आणि पाण्यात पडलो, माझं हे पाण्यात गेलं.
तरी मला तर मला ते म्हणतात देशमुख तू आता हे दुसऱ्यांदा पडले तुम्हाला लागलं कसं नाही काय तुमचं. म्हणलं माझी मायाची कृपा आहे. मैयाने सांगितलं मैया का बेटा आहे, आईच मुलाची सेवा करते असं. खरंय, खरंच मस्त, खूप छान वाटलं तुम्ही आणि माझं चालूच आहे असं. आणि त्यावेळेसपासून माझ्या मनात असं आलं की आपण ही परिक्रमा कोणी, आता मी सांगितलेला माझा अनुभव वेगळा, तुम्ही सांगितलं तुमचा अनुभव वेगळा, या कुठल्याही प्रकारचे पुस्तक वाचून किंवा हे काय नाही, प्रत्येकाच्या मनाचे प्रत्येकाच्या मार्गात, तुम्ही कुठल्या मार्गाने जाता मी कुठल्या मार्गाने जातो, प्रत्येकाच्या मनाला परिमित मार्ग आहे एक, पण येतात एकत्र पण वेगळ्या मार्गात येतात. तर तुमचे अनुभव वेगळे असतात, माझे वेगळे असतात, त्यांचे वेगळे असतात, असे वेगळे प्रत्येक अनुभव वेगळे असतात. खरे अनुभव आहे. आपल्या बरोबर आले नरसिंगराव दादा, त्यांनी खरंच खूप छान शेअर केलं. म्हणजे असं मनाची शक्ती आपण कशी मोठी करू शकतो आणि कसं ठरवून करू शकतो हेही त्यांनी सांगितलं. पहिल्यांदा त्यांनी परिक्रमा केली तेव्हा ते कसे गेले होते आणि दुसऱ्यांदा केली त्याच्यासाठी त्यांनी वेगवेगळे ज्या ठिकाणावर त्यांनी पहिले जाऊ शकले नव्हते त्यासाठी केले, आणि तिसऱ्यांदाची जी परिक्रमा केली ती तर परिक्रमा त्यांनी त्यांच्या बरोबर जे होते त्यांचे रिलेटिव्ह त्यांच्यासाठी फक्त ते जाणार, भाऊ आणि भावजय ज्या होत्या त्यांना फक्त ते जाऊन रस्ता दाखवणार होते, पण ओघाओघात त्यांनी तीही परिक्रमा केली. तर ह्याच्यावरनं आपल्याला कळू शकतं की मनाची शक्ती आपल्याला किती मदत करते आणि आपण कसे पुढे जाऊ शकतो. परिक्रमेच्या कसं की कोणी समजा तुम्ही म्हणा मी म्हणा कोणी जरी म्हणलं नर्मदा परिक्रमा करायची तर ते नर्मदा परिक्रमा करायची ही आपली इच्छा असते, पण खरोखर मनापासून जर इच्छा तयार झाली असेल तर कोणी जरी म्हणले काय परिक्रमा एकदा केली दोनदा केली तिसऱ्याने काय करायची, तर आपण त्या परिक्रमेतले जे अनुभव असतात ते जर तुम्हाला सांगितले किंवा अन्य कोणाला सांगितले ते खरे वाटतात का खोटे वाटतात ते त्याच्या मनाचं असतं, पण जे आम्हाला ते खरे वाटतात त्यामुळे आम्हाला असं वाटतं की परिक्रमा ही करावी. आणि करावी म्हणजे कसं तुम्ही पायी करा, मोटरसायकली करा, म्हणजे वाहनवारी म्हणतात ना, म्हणजे मोटरने वगैरे ती 20-22 दिवस ती करा, पण जरूर करा. आणि तुम्हाला नर्मदा परिक्रमेत अनुभव असे वेगळे वेगळे दिसते. पायी केल्याचे वेगळे येतात आणि नंतर बसने केल्याचे बसने वेगळे येतात, किंवा काही लोक मोटरसायकलवर करतात, काही लोक सायकल नाही करतात, अशा लोकांचे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे अनुभव आहेत असे. आणि माझं कसं की माझ्या मनात जर तुम्ही जर एखादं स्थळ सांगितलं किंवा या ठिकाणी असं देवस्थान आहे किंवा अशा ठिकाणी गेलं पाहिजे किंवा पाहिलं पाहिजे, तर मला ते सांगितलं मी तिथेही जाण्याचा प्रयत्न करत असतो. आता मला चित्रकूटमध्ये आणि ह्याचा कानपूरच्या पुढे ब्रह्मावर बिटूर म्हणून दत्तच ठिकाण आहे गंगेच्या काठावर, तिथे जाण्याचं सांगितलं म्हणून मी तिथे पण सुद्धा जाऊन आलेलो आहे असं आहे. मग आता नवीन जे लोक जाणार असते त्यांना तुम्ही काय सांगू शकाल? त्यांना फक्त किंवा नर्मदा परिक्रमेला जाण्यासाठी काय तयारी केली पाहिजे, तुमचं मन कसं पाहिजे, मन चलबिलीत पाहिजे नाही, मन कसं पाहिजे तुमचं एक ठराविक असं धीर पाहिजे, मनाचा पक्का निश्चय, दृढ विश्वास पाहिजे मनावर. किंवा मला कोणी जरी समजा यांनी म्हणलं नका जाऊ परिक्रमेला किंवा परिक्रमेत जाऊन तुम्हाला काय मिळालं किंवा तुम्ही परिक्रमा कशासाठी करता, या असं करण्यापेक्षा तुम्ही मनाचा जेव्हा निर्धार पक्का होईल त्यावेळेसच तुमची परिक्रमा होती, नाहीतर तशी तुमची परिक्रमा होत पण नाही, काही प्रयत्न करत होणारच नाही. आणि कोणाची मध्ये फोन आले किंवा काही आलं तर फोटोग्राफी वगैरे जास्त करू नका, काय नका, ज्या ज्या ठिकाणी तर त्या ठिकाणी जरूर फोटोग्राफी करा, पण फोटोग्राफी करतात काही लोक फोटोग्राफी करतात मग कोणी हे करते कोणी ते, असं होता कामा नये. की आपण आलो कशाला परिक्रमेला, मैयाचं काय आहे कुठे ठिकाणावर, या ठिकाणातल्या आश्रमात साधू संत कसे आहेत, इथले कोण आहे, त्यांचे आचार विचार कसे आहेत, त्यांच्या मनाचे आपल्या मनावर काय परिणाम, आपण त्यांच्या सानिध्यात गेल्यानंतर आपल्या मनावर काय परिणाम होतात हे आपण त्यांच्याकडून घ्यायचं. नाही तर आज आपले नातेवाईक होते समजा कोणीही काही चांगले वाईट मार्ग सांगत नाही, आपणच आपले चांगले वाईट मार्ग शोधायचे असतात. आणि नर्मदा परिक्रमेत तर तुम्हाला हे आणि धार्मिक क्षेत्रात कुठेही जा तुम्हाला चांगले मार्ग जरूर भेटतील. आणि चांगले मार्ग भेटल्यानंतर चांगले मार्ग तुम्ही इतरांना सांगा किंवा वाईट होणार नाही असे मार्ग सांगू नका. आणि आपल्याकडूनही त्यांचं कोणाचं वाईट होणार नाही हाही त्यांच्या मनावर कुठला विचार आणू नका, हेच माझं सांगणं बस. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. जय जय रघुवीर समर्थ.
वामनराव पैंचा अभंग आहे आणि नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे. खरंच तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. धन्यवाद. तुम्ही आमच्याकडे आलात, आम्हाला माहिती दिली. या माहितीमुळे सगळ्यांनाच फायदा होणार आहे. धन्यवाद. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर.